श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. महिलांनो, सिंदूर लावताना चुकूनही हे करू नका, अन्यथा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. सिंदूर लावताना हे अजिबात करू नका, नाहीतर घरात अलक्ष्मीचा वास होईल. मित्रांनो, हिंदू धर्मात सिंदूरला खूप विशेष महत्त्व मानले जाते आणि विवाहित महिलांसाठी सिंदूर हे वैवाहिक आनंदाचे लक्षण आहे. कारण सिंदूर हे भाग्याचे प्रतीक मानले जाते. तसेच विवाहित महिलांनी त्यांच्या विदाईमध्ये सिंदूर लावणे खूप महत्त्वाचे मानले जाते. सनातन धर्मात सिंदूर आणि मंगळसूत्र या दोघांनाही विशेष महत्त्व आहे. या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी महिलांच्या वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानले जातात. याशिवाय सिंदूर हे महिलांच्या 16 अलंकारांपैकी एक मानले जाते. असे सिंदूर दररोज लावावे, परंतु पूजेदरम्यान सिंदूर लावण्याचे खूप विशेष महत्त्व आहे. म्हणून विवाहित महिलांनी पूजेदरम्यान केसांच्या वियोगात सिंदूर लावावा. कारण हिंदू धर्मात पतीच्या दीर्घायुष्यासाठी सर्व व्रते ठेवले जातात, जसे की वटसावित्री पूजा, करवा चौथ, तीज इत्यादी. या सर्व व्रतांमध्ये सिंदूर लावावा. असे केल्याने पती दीर्घायुष्य जगतो आणि वैवाहिक जीवनात आनंद राहतो आणि नात्यात गोडवा येतो. तसेच जर तुमच्या नात्यात दुरावा असेल तर तोही दूर होतो आणि नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होते. कारण हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी सिंदूर खूप पवित्र मानला जातो. असेही म्हटले जाते की ज्या घरात सिंदूर लावला जातो ते घर देखील खूप पवित्र असते. परंतु शास्त्रांमध्ये सिंदूर लावण्याचे काही नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने वैवाहिक जीवन आनंद राहतो आणि येणारी समस्या टळली जाते. याशिवाय जर चुकीच्या पद्धतीने सिंदूर लावला तर जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसून येतात. तसेच नात्यांमध्ये कटुता निर्माण होते, ज्यामुळे तुमचे नाते कमकुवत होते. तसेच वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ लागतात, ज्यामुळे संपूर्ण जीवन दुर्दैवात बदलू शकते. याशिवाय घरात नकारात्मक ऊर्जा देखील राहते, ज्यामुळे घरातील सुख, शांती आणि समृद्धी अडथळे निर्माण होतात आणि कुटुंबात अशांतता आणि कलहाचे वातावरण राहते. अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की महिलांनी सिंदूर लावताना काय करू नये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आम्ही तुम्हाला अगदी बरोबर माहिती देतो. पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. चला तर मग जाणून घेऊया सिंदूर लावताना काय करू नये, ज्यामुळे जीवनात अशुभ परिणाम दिसून येतात. पहिला क्रमांक, इतर कोणत्याही महिलेसमोर सिंदूर लावू नका. प्रिय मित्रांनो, धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की दुसऱ्या महिलेसमोर उभे राहून सिंदूर लावू नये, कारण असे करणे अशुभ मानले जाते. तसेच ही गुप्तता आणि सौभाग्याशी संबंधित परंपरा आहे. याशिवाय प्राचीन मान्यतेनुसार जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या महिलेसमोर उभी राहून सिंदूर लावते तेव्हा तिथे सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो आणि असेही मानले जाते की पतीच्या सौभाग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सिंदूर न लावल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय धार्मिक दृष्टिकोनातून जेव्हा एखादी स्त्री एकटीने किंवा तिच्या पतीच्या उपस्थितीत सिंदूर लावते तेव्हा ते अधिक प्रभावी असते आणि देवी पार्वती आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवनात आनंदाने शांती येते आणि नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात आणि वैवाहिक जीवन देखील समृद्ध होते. दुसरे म्हणजे केसांच्या रिकाम्या भागात सिंदूर लावू नका. हो मित्रांनो, हिंदू धर्मात असे मानले जाते की केस वियोगात सिंदूर भरल्याने विवाहित महिलेचे भाग्य वाढते आणि जीवनात सुख, संपत्ती आणि समृद्धी मिळते. परंतु ते योग्य पद्धतीने आणि पूर्ण भक्ती आणि विधींनी लावले पाहिजे. याशिवाय केस वियोग रिकामे राहिल्यास ते अशुभ मानले जाते. म्हणून सिंदूर लावताना हे लक्षात ठेवले पाहिजे की केस वियोग योग्यरित्या सिंदूरने भरले पाहिजे आणि फक्त थोडेसे सिंदूर लावू नये, कारण केसांचे अपूर्ण वियोग किंवा जास्त सिंदूर लावल्याने वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात आणि पती पत्नीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यासोबतच तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते आणि तुम्हाला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
याशिवाय पौराणिक कथेनुसार जेव्हा देवी पार्वतीला भगवान महादेवांकडून अखंड सौभाग्याचे वरदान मिळाले होते, तेव्हा देवी पार्वतीने तिचे वियोग पूर्णपणे सिंदूरने भरण्याचे व्रत केले होते. म्हणून प्रत्येक विवाहित महिलेने तिच्या वियोगात सिंदूर लावावे. देवी पार्वती आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावा. ते पूर्ण आदर आणि श्रद्धेने भरलेले असावे. क्रमांक 3. पूजास्थळी सिंदूर. प्रिय मित्रांनो, सिंदूर हे देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते, परंतु घरातील पूजास्थळी सिंदूर ठेवणे निषिद्ध मानले जाते. कारण धार्मिक दृष्टिकोनातून पूजास्थळ हे एक अतिशय पवित्र आणि सात्विक स्थान मानले जाते, जिथे फक्त पूजेशी संबंधित वस्तू ठेवल्या पाहिजेत. तर सिंदूर विवाह आणि सांसारिक जीवनाशी संबंधित आहे. म्हणून जर तुम्ही चुकूनही पूजास्थळी सिंदूर ठेवला तर तुम्ही तिथून लवकरात लवकर उचलून देवाची माफी मागावी. याशिवाय धार्मिक ग्रंथांमध्ये असे नमूद आहे की देवी लक्ष्मी आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या चरणी सिंदूर अर्पण करता येते, परंतु ते पूजेमध्ये ठेवू नये. ते कायमचे त्या ठिकाणी ठेवणे योग्य नाही. असे केल्याने शुभ परिणामांऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम मिळतील आणि तुमचे जीवन दुर्दैवात बदलू शकते. क्रमांक 4. सिंदूर लावण्याची दिशा. प्रिय मित्रांनो, हिंदू धर्मात वास्तुशास्त्रात खूप महत्त्व मानले जाते. अशा परिस्थितीत सिंदूर लावण्याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. असे म्हटले जाते की महिलांनी सिंदूर लावताना दिशा लक्षात ठेवावी, कारण सिंदूर लावताना दिशा देखील खूप विशेष महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत सर्व महिलांना सांगावे की सिंदूर कधीही दक्षिण दिशेला तोंड करून लावू नये, कारण तुमची ही छोटीशी चूक मोठी चूक बनू शकते. यासोबतच तुमच्या पतीला मानसिक ताण, आर्थिक संकट यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. याशिवाय याचा जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या वैवाहिक जीवनावरही वाईट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत दक्षिण दिशेला तोंड करून कधीही सिंदूर लावू नका. याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याऐवजी दक्षिण दिशा वगळता तिन्ही दिशांना सिंदूर लावणे अत्यंत शुभ मानले जाते. क्रमांक 5. अशुद्ध अवस्थेतील सिंदूर. हो मित्रांनो, हिंदू धर्मात सिंदूर हे सौभाग्य, शुभ आणि देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणून सिंदूर लावण्यापूर्वी शरीर आणि मनाची शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी महिला आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालते, तेव्हाच तिने सिंदूर लावावा. कारण आंघोळीपूर्वी सिंदूर लावल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या पतीवर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे मासिक पाळीच्या वेळी सिंदूर हे सौभाग्य आणि देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. या काळात स्त्रीचे शरीर नैसर्गिकरित्या अशुद्ध असते, त्यामुळे या काळात सिंदूर लावू नये, अन्यथा शुभ परिणामांऐवजी जीवनात गंभीर परिणाम दिसून येतील. तसेच रात्री झोपताना सिंदूर लावू नये असे मानले जाते, कारण ते देवी लक्ष्मी आणि माता पार्वतीचे प्रतीक आहे आणि ते आदराने, भक्तीने आणि विधीनुसार लावावे. 6वा क्रमांक. आरशासमोर सिंदूर. प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की शास्त्रानुसार आरशासमोर सिंदूर लावणे वैवाहिक जीवनासाठी अशुभ मानले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे आरसा हा भ्रम आणि भौतिक वादाचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत जेव्हा एखादी महिला आरशासमोर उभी राहून सिंदूर लावते, तेव्हा ही बाह्य सौंदर्याकडे जास्त लक्ष देते, ज्यामुळे तिच्या अंतर्गत ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय धार्मिक दृष्टिकोनातून जर सिंदूर फक्त सौंदर्य वाढवण्यासाठी लावला तर तो लावण्याचे फायदे कमी होतात. अशा परिस्थितीत आरशासमोर सिंदूर लावणे टाळावे. क्रमांक 7. दुसऱ्याच्या पैशाने खरेदी केलेली सिंदूर. दुसऱ्याच्या पैशाने खरेदी केलेली सिंदूर कधीही लावू नये असे समजुती आहेत, कारण असे केल्याने पतीच्या आयुष्यात आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच तुमच्या पतीला मानसिक, आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तथापि तुम्ही जवळच्या नातेवाईकाने म्हणजे सासूने किंवा सासऱ्याच्या घरातील इतर नातेवाईक जसे की वहिनी किंवा नणंदने भेट दिलेले सिंदूर वापरू शकता. त्यात काही हरकत नाही, पण अनोळखी व्यक्तीकडून घेतलेले सिंदूर कधीही लावू नये. 8वा क्रमांक. केसांमध्ये सिंदूर लपवणे. आपण सर्वांना सांगूया की अनेक महिला सिंदूर लावतात, पण ते त्याच्या केसांनी लपवतात जेणेकरून ते दिसत नाही. पण मी तुम्हाला सर्वांना सांगते की असे केल्याने तुमच्या पतीला
आयुष्यात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि आधीच केलेले काम बिघडू शकते, ज्यामुळे आयुष्यात अपयश येऊ शकते. म्हणून केस वेगळे करताना मध्यभागी नेहमी भक्तिभावाने आणि विधीनुसार सिंदूर लावा. असे केल्याने तुम्हाला देवी पार्वती आणि देवी लक्ष्मी तसेच इतर देवी देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील. चुकीच्या हाताने सिंदूर लावू नका. प्रिय मित्रांनो, हिंदू धर्मात उजव्या हातात शुभ आणि पवित्र मानले जाते, कारण उजव्या हाताचा वापर पूजा, हवन, प्रसाद स्वीकारणे इत्यादी सर्व धार्मिक कार्यात केला जातो. म्हणून सिंदूर नेहमी उजव्या हाताने लावावा. याशिवाय डावा हात सामान्यतः सांसारिक आणि हे नकारात्मक हेतूंसाठी वापरले जाते आणि म्हणूनच ते अशुभ मानले जाते. म्हणून जेव्हा एखादी महिला उजव्या हाताने सिंदूर लावते तेव्हा तिच्यामध्ये धार्मिक श्रद्धा, भक्ती आणि आदराची भावना निर्माण होते, जी तिच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते. धार्मिक ग्रंथांमध्ये असेही नमूद आहे की देवी सीता आणि माता पार्वती यांनीही उजव्या हाताने सिंदूर लावला होता, ज्यामुळे त्यांच्या पतीप्रती असलेल्या भक्तीची शक्ती वाढली. जर एखाद्या महिलेने चुकून डाव्या हाताने सिंदूर लावला तर तिने ताबडतोब माफी मागावी आणि गंगाजलाने हात स्वच्छ करावेत, अन्यथा तुम्हाला त्याचे नकारात्मक परिणाम पाहावे लागतील. तसेच तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा वाहू शकते, ज्यामुळे तुमचे नशीब कमकुवत होऊ शकते आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही, ज्यामुळे तुम्ही जीवनात अनेक कामात अपयशी ठराल. क्रमांक 10. तुटलेले सिंदूर. धार्मिक मान्यतेनुसार केसांच्या विभाजित भागात तुटलेले किंवा खूप जुने किंवा तुटलेले सिंदूर लावणे किंवा कोणत्याही गोष्टीत वापरणे अशुभ मानले जाते, कारण सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि जर सिंदूर तुटलेल्या अवस्थेत वापरला गेला तर ते वैवाहिक जीवनात अशांतता, कलह आणि नकारात्मकता आणू शकते. तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा एखादी वस्तू तुटते, जेव्हा तिचे शुभत्व संपते आणि हे तत्त्व सिंदूरला देखील लागू होते. अशा परिस्थितीत जर कोणी वारंवार तुटलेले सिंदूर लावत असेल तर त्याचा परिणाम तिच्या पतीच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्यावर आणि समृद्धीवर होऊ शकतो. म्हणून तुम्ही केसांच्या फाट्यात नेहमीच अखंड सिंदूर लावावा याची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा देवी लक्ष्मी आणि देवी पार्वती तुमच्यावर रागावू शकतात, ज्यामुळे तुम्ही देवी लक्ष्मी आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादापासून वंचित राहाल. क्रमांक 11. मंगळवारी सिंदूर. सर्व माता आणि बहिणींनी विशेषतः लक्षात ठेवावे की मंगळवारी कधीही सिंदूर लावू नये, कारण पौराणिक कथेनुसार एकदा भगवान हनुमानाने माता सीतेचे सिंदूर आपल्या शरीरावर लावले होते. तेव्हापासून महिलांना मंगळवारी सिंदूर लावण्यास मनाई आहे. याशिवाय हनुमानजींना बालब्रह्मचारी मानले जाते, म्हणून ज्या दिवशी भगवान बजरंगबलीला सिंदूर अर्पण केला जातो त्या दिवशी महिलांनी चुकूनही सिंदूर लावू नये, अन्यथा तुमचे जीवन दुर्दैवात बदलू शकते आणि तुम्हाला आयुष्यभर कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. क्रमांक 12. उघडे सिंदूर. प्रिय मित्रांनो, तुम्ही हे देखील लक्षात ठेवावे की सिंदूर नेहमी झाकण असलेल्या बॉक्समध्ये ठेवावे आणि ते उघडे सोडणे टाळावे, कारण धार्मिक दृष्टिकोनातून सिंदूर उघडे ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. सिंदूर उघडा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आत येऊ शकते, ज्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात आणि नातेसंबंधांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. याशिवाय शास्त्रानुसार सिंदूर हे माँ पार्वती आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि जर ते आदराने ठेवले नाही तर त्याचा पतीच्या वयावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय उघडे सिंदूर देखील लवकर खराब होऊ शकते आणि ते घाणीपासून वाचवणे कठीण होते. अशा परिस्थितीत तुम्ही नेहमी झाकण असलेल्या बॉक्समध्ये सिंदूर ठेवावा. असे केल्याने तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि वैवाहिक जीवनात आनंद येईल. तर मित्रांनो, सिंदूर लावताना महिलांनी या गोष्टी अजिबात करू नयेत, कारण या गोष्टी केल्याने अशुभ परिणाम होऊ शकतात. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.